मित्रांनो, मी लीना दर्णे पुन्हा घेऊन आली आहे पॉडकास्ट रामायणातून जीवन शिक्षा. आजच्या भागामध्ये आपण एक अत्यंत पवित्र आनंददायी प्रसंग अनुभवणार आहोत. ते म्हणजे प्रभू श्रीरामांची जन्मकथा. देवांचे देव महादेव कैलास पर्वतावर माता पार्वतीसोबत बसलेले आहे. अत्यंत आनंददायी, शांत आणि समाधीस्थ वातावरण तेथे आहे. पण आज पार्वती मातेच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, एक शंका आहे. आणि हा प्रश्न महादेवांना माहिती आहे की पार्वती मातेच्या मनामध्ये काय शंका आहे. हे जाणून ते मनामध्ये आनंदित होत आहे आणि स्मित हास्य करत आहे. महादेव स्वतःच्या मनामध्ये विचार करत आहे की एक गंगा जी आमच्या जटांमधून वाहते आणि आज एक गंगा जी रामरूपी गंगा पार्वतीच्या रूपाने आज आमच्या मुखातून वाहील आणि त्यामुळे सर्व संसाराचे, सर्व जगाचे, सर्व विश्वाचे कल्याण होईल. यामुळे महादेव खूप प्रसन्न मुद्रित आहे. किती छान प्रसंग आहे. माता पार्वती महादेवाला विचारतात, प्रभू, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, माझ्या मनामध्ये एक शंका आहे. जी शंका, जो प्रश्न माझ्या पूर्वजन्मात जेव्हा मी सती रूपात होते तेव्हा पण होता. प्रभू, श्रीराम हे परमपिता परमेश्वर कसे? ते तर एक साधारण मनुष्य आहे आणि ते एक साधारण मनुष्य असून तुम्ही सर्व संत महात्मा त्यांना परमपिता परमेश्वर म्हणून घोषित केले आहे. प्रभू, जर श्रीराम परमपिता परमेश्वर असेल तर मग ते मनुष्य रूपात कसे? प्रभू, पण मी बघितलं आहे, जेव्हा श्रीरामांची वनलीला चालू होती तेव्हा दृष्ट राक्षस रावण माता जानकीचं अपहरण करतो. तेव्हा श्रीराम माता जानकीच्या वियोगामध्ये दुःखी होतं. प्रभू, जर श्रीराम हे देव आहेत तर मग त्यांना माहिती नसतं की माता जानकीला कोणी नेलं, कोठे असेल? प्रभू, माझ्या या शंकेचं निरासरण करा, असं पार्वती माता महादेवांना म्हणते. प्रभू, जर ते देव आहे तर एका सामान्य मनुष्यासारखे दुःख का व्यक्त करत आहे? प्रभू, तुम्ही म्हणता की ब्रह्म हा अजन्म असतो, त्याचा जन्म नाही होत. मग त्यांनी या धर्तीवर जन्म कसा घेतला? जर ते एक फक्त दशरथ राजाचे पुत्र आहे तर तुम्ही सर्व त्यांना परमपिता परमेश्वर का मानता? प्रभू, माझ्या या शंकेचे निवारण करा. माझ्यावर क्रोध न करता माझ्यावर कृपा करा आणि मला ज्ञान द्या, असे पार्वती माता महादेवांना म्हणते. महादेव हे बघून स्मित हास्य करतात. त्यांच्या डोळ्यामध्ये करुणा आहे, ओठांवर आदर आहे आणि मनामध्ये प्रभू राम आहेत. किती छान प्रसंग आहे. बघा, देवांचे देव महादेव आणि परमपिता परमेश्वर राम, जे श्री विष्णूचं एक रूप आहे, ते दोघंही देव आहेत. पण महादेव हे श्रीरामाला आपला आराध्य मानतात आणि राम हे महादेवांना आपला आराध्य मानतात. तसंच द्वापर युगात प्रभू श्रीकृष्ण हे महादेवांना आपला आराध्य मानतात आणि महादेव हे प्रभू कृष्णांना आपला आराध्य मानतात. बघा,
दोघेही देव आहे, सर्व शक्तींनी सर्व गोष्टींनी संपूर्ण आहे. पण कुठलाही गर्व नाही, अहंकार नाही, एकमेकांबद्दल कमी अधिकची स्पर्धा नाही. आहे तर फक्त रिस्पेक्ट, आदर आणि एकमेकांबद्दल नितांत प्रेम. ही गोष्ट आपल्याला शिकण्याजोगती आहे. मित्रांनो, इथे आपण खूप मोठी गोष्ट शिकू शकतो की श्रेष्ठत्वाचे खरे लक्षण दुसऱ्यांना लहान समजण्यात नव्हे, तर दुसऱ्यांचं मोठेपण ओळखण्यामध्ये आहे. आजकाल आपण बघतो राजकारणामध्ये, समाजकारणात किंवा कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल फक्त आणि फक्त ओढाताण चालू असते. एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा किंवा एकमेकांना समजून घेणे नव्हे, तर फक्त स्पर्धा चालू असते. मी किती श्रेष्ठ किंवा दुसऱ्याला कमी लेखण्याची स्पर्धा. आपण प्रभू रामाकडनं, महादेवांकडनं शिकलं पाहिजे की आपल्याकडे किती आणि किती पण असलं तर कसं नम्रतेनं, आदरानं आणि प्रेमानं वागलं पाहिजे. आणि हेच संस्कार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे, जेणेकरून ते समोर चालून प्रभू रामासारखे बनू शकेल. प्रभू श्रीराम आणि महादेवांना बघा, काय नाही आहे त्यांच्याकडे. ते परमपिता परमेश्वर आहेत, सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहे. पण कुठलाही गर्व किंवा अहंकार नाही. आहे ती एकमेकांबद्दल नम्रता, आदर आणि परिपूर्ण प्रेम. ही गोष्ट आपल्याला शिकली पाहिजे आणि ही गोष्ट आपण आपल्या मुलांना पण शिकवली पाहिजे. मुलं तेव्हाच शिकतील जेव्हा आपण ती आत्मसात करू. महादेव प्रसन्न होऊन माता पार्वतीला म्हणतात, उमा, मी तुला प्रभू श्रीरामाची कथा सांग. महादेव म्हणतात, ही फक्त एक कथा नाही आहे, तर ती जीवनाला दिशा देणारी गाथा आहे. महादेव आणि माता पार्वतीमध्ये सत्संग चालू झाला आहे. किती पवित्र आणि आनंददायी वातावरण आहे. बरेच जणांचे असे विचार असतात की सत्संग हा फक्त तीर्थस्थानावर गेल्यावर लाभतो. पण हा एक गैरसमज आहे. सत्संग किंवा प्रभूचं चिंतन हे आपण घरी, आपल्या घरी सर्वांसोबत किंवा कुठे पण करू शकतो. त्याला जागा नाही तर आपलं मन हवं असतं. सत्संग हा आपण आपल्या घरी सर्वांसोबत, आपल्या मुलांसोबत करू शकतो. त्यामुळे आपली मुलं पण आपली संस्कृती आपण जर रामचरितमानस, भगवद्गीता यासारख्या ग्रंथांचं घरी वाचन केलं, आपल्या मुलांना त्याबद्दल सांगितलं, त्यांना वाचायला दिलं, तर मुलं ही आपली संस्कृती शिकणार आणि जपणार पण. नाहीतर आजकाल मुलं, आपण पण जास्त विदेशी संस्कृती आत्मसात करत आहोत, ती फॉलो करत आहोत आणि आपली संस्कृती ही विसरत चाललो आहोत. आजकाल आपल्या मुलांना हे पण माहिती नसतं की राम कोण, रामचरितमानस काय आहे, भगवद्गीता काय आहे. त्यांची काही चुकी नसते, कारण ती आपण आपल्या घरामध्ये ठेवत नाही किंवा आपण ते वाचत नाही आणि त्यावर कधी घरामध्ये चर्चा करत नाही, संवाद करत नाही, तर मुलांना कशी माहिती होणार. आजकाल मुलं शिकतात, मोठ्या मोठ्या शाळांमध्ये शिकतात, मोठे होतात, मोठ्या मोठ्या पदांवर कार्यरत होतात, पैसा कमावतात, पण विवेक नाही, संयम नाही, पेशन्स नाही, त्यांच्यामध्ये नम्रता किंवा आदर, प्रेम
या गोष्टी दिसत नाही. कारण ज्या वयात संस्काराचं शिक्षण व्हायला हवं होतं, ज्या वयात आपल्या संस्कृतीचं शिक्षण व्हायला होतं, ते आपण त्यांना देत नाही. मी खूपदा बघितलं आहे, आपल्याकडे असा मोठा गैरसमज आहे की रामायण, रामचरितमानस, भगवद्गीता, सत्संग, भगवत पारायण कथा ह्या फक्त म्हातारे माणसं वाचतात किंवा ऐकतात. हा खूप मोठा गैरसमज आहे. खूप मोठी चुकीची कल्पना घालून दिली आहे. त्यामुळे आपण आपली मुलं जास्त परदेशी संस्कृतीकडे अट्रॅक्ट होतात. त्यांना ती संस्कृती छान वाटते. आपल्या मुलांना जर घरातूनच श्रीरामाचे चरित्र कळले तर आपली मुले फक्त शिक्षित नाही तर सुसंस्कृतित आणि सुशिक्षित होतील. त्यामधून ते नम्रता, आदर, खरेपणा यासारखे गुण आत्मसात करतील आणि लाईफमध्ये कधी संकट आले तर घाबरणार नाही, तर त्याला धैर्याने सामोरे जातील आणि जिंकतील. या गोष्टी मुलांना शाळेमध्ये शिकवल्या जाणार नाही. या गोष्टी आपल्याला आपल्या घरीच आपल्या मुलांना शिकवाव्या लागतील. आपल्या घरी एक नियम बनवा की मुलांसोबत 1 तास किंवा अर्धा तास संवाद करण्याचा, त्यांना गोष्टी सांगण्याचा. त्यामध्ये तुम्ही त्यांना श्रीरामाच्या गोष्टी सांगा, त्यांच्या शौर्याच्या कथा त्यांना सांगा, प्रभू श्रीकृष्णांच्या गोष्टी त्यांना सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या, धैर्याच्या गोष्टी त्यांना सांगा. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या धर्माबद्दल माहिती मिळेल आणि संस्कारी होईल. आणि त्यामुळेच मुलं मोठे होऊन एक माणूस होऊन माणुसकी जपायला शिकेल. आणि म्हणूनच रामाचा पायी पाय धरून चाल रे जीवना, रामाचा पायी पाय धरून चाल रे जीवना, जिथं चालला सत्वाचा मार्ग त्यास अनुसरूया ना, जिथं चालला सत्वाचा मार्ग त्यास अनुसरूया ना. सत्याचा श्वासात ठेवा कधी करू नको अपकार, सत्याचा श्वासात ठेवा कधी करू नको अपकार. राम जसा गुरुला वंदे तसा असो आपला व्यवहार, राम जसा गुरुला वंदे तसा असो आपला व्यवहार. दया, क्षमा आणि नम्रता हेच खरे रत्न आहे, दया, क्षमा आणि नम्रता हेच खरे रत्न आहे. रामाच्या पदावर चालले, रामाच्या पदावर चालले त्याचं आयुष्य धन्य आहे, त्याचं आयुष्य धन्य आहे. आज इथेच थांबूया. पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या भावना कमेंट करा. जय श्रीराम.